कसे आले याच्यासाठी थोड्याशा थोडक्यात 3 गोष्टी मी या ठिकाणी सांगतो की 1215 मध्ये ब्रिटनमध्ये मॅग्ना नावाचा राजा होऊन गेला आणि त्या राजाने एक फर्मान काढलं होतं, त्याला मॅग्ना कार्टा असं म्हणतात. ते मॅग्ना कार्टामध्ये त्यांनी सांगितलं की राजा आणि संसद वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अधिकारापेक्षा म्हणजे मूलभूत अधिकारापेक्षा दुय्यम आहे. सर्व महत्वाचा अधिकार जो आहे तो या मूलभूत अधिकारांना आहे, नागरिकांना आहे. दुसरं 1789 साली फ्रान्समध्ये क्रांती झाली, राज्यक्रांती झाली, फ्रेंच राज्यक्रांती जी म्हणतात. त्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे जे 3 महत्वाचे घटक आहेत प्रत्येक नागरिकाला आवश्यक, त्या नागरिकांच्या या घटनेच्या अधिकाराच्या त्या ठिकाणी चर्चा केली गेली आणि त्या ठिकाणी ते सर्व जगाला मान्य करण्यात आले. त्यानंतर दुसरं महायुद्ध झालं. दुसऱ्या महायुद्धामध्ये बराच भाग बेचिराख झाला. त्यावेळेला सर्व देश एकत्र आले आणि त्यांनी ठरवले की आपल्याला आता याला भारताची झाली. त्यावेळेला बाबासाहेबांनी या तिन्ही गोष्टींचा विचार केला आणि भारतीय जनतेला जे मूलभूत अधिकार आहेत ते मिळवून दिले. आता हे मूलभूत अधिकार जे आहेत ते अनुच्छेद 12 ते 35 मध्ये आहेत. त्याच्यापैकी महत्वाचे मूलभूत अधिकार जे आहेत ते म्हणजे पहिला अधिकार आहे समतेचा अधिकार, तो आहे अनुच्छेद 14 ते 18 मध्ये. नंतर आहे स्वातंत्र्याचा अधिकार, तो आहे अनुच्छेद 13, 19 ते 22 मध्ये. नंतर शोषणाविरुद्धचा अधिकार आहे 23 ते 24. नंतर धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे 25 ते 28 आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार आहे 28 ते 30. हे झाले 5 अधिकार दिला आहे की त्याला रिट पिटिशन करण्याचा अधिकार दिला आहे. म्हणजे ते 6वा अधिकार जो दिलेला मूलभूत अधिकार तो घटनात्मक उपायांचा म्हणजे तरतुदींचा आहे, घटनात्मक तरतुदी. कोणाचा जर मूलभूत अधिकार डावलला गेला तर तो सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन याच्या विरुद्ध दाद मागू शकतो आणि सुप्रीम कोर्टाने समजा रिट पिटिशन जाहीर करते. रिट पिटिशन 5 प्रकारे जाहीर करत असते. पहिला त्याच्यामधला आहे सुप्रीम कोर्ट जे रिट पिटिशन देते ते आहे हेबियस कॉर्पस पहिलं. दुसरं आहे सर्टिव्हरी. नंतर तिसरं आहे प्रोहिबिशन. चौथा आहे मॅन्डामस आणि 5वं आहे गो वॉरंट. तिथे सुप्रीम कोर्ट बाहेर काढतात त्यावेळेला 352 कलमानुसार मूलभूत अधिकार हे सस्पेंड केले जातात किंवा निलंबित केले जातात. त्या मूलभूत अधिकारांचा जनतेला वापर करता येत नाही. त्याचप्रमाणे 358 कलम जे आहे तर ते असं आहे की जर आपल्या देशावर दुसऱ्या देशाने राज्य केलं, आक्रमण केलं तर त्या आक्रमणाच्या वेळेला सुद्धा आपल्याला मूलभूत अधिकार करता येणार नाही, मूलभूत अधिकाराचं पालन करू शकणार नाही. अशा प्रकारे सरकारकडून यावर मूलभूत अधिकारावर 2 बंधनं देखील आहेत. तर घटनेचे अधिकार आपल्याला मूलभूत अधिकार आणि त्याचप्रमाणे इंदिरा गांधीने कलम बनावून त्याच्यावर कर्तव्य सुद्धा लागून दिले. त्या विषयावर आपण बाबासाहेबांनी पुन्हा मांडणी करू आणि या संबंधात सविस्तर आपल्याला आता काँग्रेस बोलणार जाईल. याबद्दल धन्यवाद. जय भीम.